तर तर नमस्कार मित्रांनो, हे बघा वस्तीवर आलो होतो तर आणि उद्या 15 ऑगस्ट हे बाबूने त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली होती. आराध्याने डान्स घेतला होता, भाषण घेतलं होतं, पण त्यांच्या शाळेजवळ एक आजीचं ॲक्सिडेंट झालं तर ते कार्यक्रम कॅन्सल केला. म्हणजे कार्यक्रम होणार आहे, फक्त गॅदरिंग आणि ते कॅन्सल केली. बाकी त्यांचे सरपंचनी त्यांनी सांगितलं, कारण की ते आता वारले तर कार्यक्रम जे चालला म्हणजे गॅदरिंग आणि ते स्टॉप केली. आणि हे बघा इथं सगळे वस्तीवर जे मागं गेलेत, काही काम करू राहिले काही नाही. तर घरबीर आत्ता मला लावायला लावलं होतं आणि मागं बोललेलं. तर यांनी भाषणाची त्याची प्रॅक्टिस केली होती या बाबूने त्यांनी, आणि आराध्याचा एक डान्स होता वाटतं. तर हे बघा आत्ताच यांना गवत आणलंय आम्ही दादानी मी. तो बघा कुठं पळत रे. तर हे बघा ही अजून कुत्र्याजवळच खेळती सकाळची. ते फुलपात्र कोणी आणलं? फुलपात्र ते काय दिसलं का? ते बघा ती हिंडत होई तिथं. ते सकाळपासून रडतही पाहिलं का चालताना नीट पाहत नाही. तर ह्यो काल पण पडला होता गावचात गुतून. आणि ह्यो काल का परवा पडलं होतं की काल पडलं होतं गावतात. कुठं लागलं दाखव. तर कार्यक्रम कॅन्सल झाला यांचा. आणि पण इथं खेळतोय आणि चालले झाडावर. तर उद्या जायचंय मला 15 ऑगस्टसाठी. सकाळी 7-8 वाजता जायचं आहे. आमचं कॉलेजचं काय एवढं लवकर नसतं, तसं शाळेतल्या पोरांना 7 वाजताच बोलली ते. आम्हाला 8 वाजता कार्यक्रम आमचा होतोय सुरू. त्याच्यासाठी जायचं आहे, पण आता घरी गाडी नाही तर पाहावं लागेल. एक तर दादाची गाडी नाही तर मग बसने जाईन. तर बघा पाणी इथं आत्ता पाणी काल दिलं तर इथं काय लावलेलं आहे का मोकळंच काय नाही. काल इथं पाणी सोडलं होतं दादाने. तर बघा तिकडं काल भाजीन ते नेली आम्ही, मम्मीने त्यांनी. तर बघा वल्लं आहे पूर्ण. तर बघा कसं वातावरण झालंय. तर बघा कशी बाजरी आली मस्त, आणि मला आवाज देऊ राहिलेत वाटते. तर बघा पाऊस पडलाय तर काय मस्त सोलर साफ झालं. तर बघा कशी खेळत येत. टीव्हीचा बॅलन्स संपेल होय. अरे पलीकडून ये बरं, इकडं वरून ये ना इकडं. तिकडून काय लिहिती, इकडून येईन मग. तर एकदम असं ऊनच नाही सकाळपासून, सावलीची. या बाय इकडं कुत्रं घाबरत होतं तर मग इकडं नसते आली का. वा कशी नाटके करते. करे बाबे एवढी मोठी एवढी. करे बाबे. तर या झाडाची पानं लई टोचू राहिली का कशी काय काटे राहते त्याला. तर हे बघा कुत्र्याच पिल्ला संग रवलय मस्त आवाज काढी. राहून आरू कुत्र्याचा आवाज काढी. जमतो रे तिला तर खतरा जमतो. हुशार डोळ्यावर येत आहे ना, असं करायचं. आरू काढी ती बन्याचा आवाज. तर बघा कसा एकदम सेम टू सेम आहे का नाही. कॉपी पेस्ट. तर बघा ते तिकडून आवाज काढितोय आणि ही इकडून आवाज काढित. माठीन काढणं आवाज नाही जाईन त्या. बघा ते तिकडं आलट राहिलं.
तुला मस्त येतोय का? अरे त्याच्यात राहू राहू शिकली काय? मांजरीचं काढ बरं, मांजरी तर राहते ना. काटा का जमतोय राव वारीला. तर बघा पहिलवान माणसाला किती मस्त जमत. तर हे बघा त्या बनीने कसं इथं उकरलंय, असं कुठं उकरून राहिलंय. कायचं बनीनीच उकरलंय का कोणी? काय बाब्याने त्यांनी उकरीलं काय खेळत येत काहीतरी. आणि हे बघा मित्रांनो, दादाला ही गाडी नवीन बनवायची. आता दादाला दुसरी घ्यायची होती, पण म्हणे आता हिलाच नवीन बनवू, कारण की जुनी ही हिच्यावर काम करून पूर्ण नवीन बनायचं हिला. तर बघा थोडी खराब झाली आणि लक्ष देत नाही कोणी याच्यावर. हे दच्चे म्हटले. तर तिथं बा मागं कटाळा येतोय आणि इथं येऊन बसलं तरी इथं कटाळा येतोय. तर बघा कसं पण ओळखीचे काही नाही. आणि हे बघा हे गावरान गुलाबी येतं कायम कंटिन्यू फुल राहतं याला. बघा एक गुलाबी फुले, बाकीचे सगळे लाल. एकच झाड आहे बरं. काही वेगळं असं नाही का गुलाबी झाड वेगळं आणि लाल आहे. हे झाड एकच आहे, पण याला एक याच्यामध्ये एक फुल गुलाबी येतं म्हणजे येतच. हे बघा हे अजून एक इथं एक होतं, पण ते काय जळालं आता. हे बघा आता हे झाड जळण, मोठ्याले जे काळ्या दिसतात ते जळण, आणि हे बारकाले काळ्या जे आहे ना ते फुलं. हे आणि हे इथं दुसरं झाड आहे. इथं आता फिक्क झालं एवढं काय, पण परत त्याला नवीन काळे फुटू राहिलेत. तर असंच कंटिन्यू ही झाडं पूर्ण वर्षभर गुलाब राहते त्याला. तर हे थोडं फिक्क झालंय, नाही तर याला एकदम असं पूर्ण पानं कमी फुलंच जास्त राहते. बाकी अंजीर आणि ते पण वाढलंय चांगलं मस्त. आत्ताच अंजीर एवढं छोटं आहे तरी यायला लागले त्याला. आणि बघा इकडं आले ते बनीन त्याला घेऊन मम्मी ते. आणि हे बघा मित्रांनो, हे उमराचं झाड लय जुनं आहे. म्हणजे आम्ही किरण मामा ते लहान ते नव्हती वाटतं तेव्हाचं उमराचं झाड आहे, आणि त्याच्या खाली वाले. हां बघा कशी कुत्र्या संख्येवर राहिली. त्याने उकरीला काय अरे तिथं पाणी आणू काय? तर मित्रांनो आता आपण ठेवूया चहा. अय गवती चहा आण, गवती चहा आण. आण गवत आण. तर हे बघा आता चहा करून पिलोय आम्ही. आणि दादानी इकडं मागं बोलिलं आहे वाटतं. कायला बोलिलं आहे काय माहित. इकडे वाटतं. कुठे गेले काय नाही दादा. मी तिकडेच पाहत होतो. तर हे वायरीचं काहीतरी सांगू राहिलेत. वायर गुंडाळलेली सोडायची वाटतं. काय करायचंय काय मग आता याचं. येऊ का तिकडं? तर हे बघा मित्रांनो, ही आत्ताच वायर सोडली. हे बघा आडी फुट राहिली. तर हात एकदम काळे झाले ते. आत्ता मी हात धुतले, ती मोबाईल पकडता येत नाही तसं. तर एकदम नवी कोर वायर आहे म्हणून हिला आहे ना चिकटपणा राहतोय वाटतं. झालं हा ताट झाली वायर, ताट झाली वायर.
हा एवढीच आहे, एवढीच आहे. तर ही वायर त्या पोलला न्यायची, लोखंडी पोल नाही का, ही 2 बल्ब लावले तिथे न्यायची. आत्ताची आडी काढली तर नवी कोरे वायर आहे म्हणून दर्शिक तेलकट प्लास्टिक राहतं ना, तर ते एकदम हाताला चिटकत. काय हा एवढीच आहे ना आता. दादा काय म्हणून राहिले आता पाहतो. एवढीच आहे दादा, एवढीच आहे. सोडू का ते गाठण. तर या खिडकीला बांधली होती, खिडकीची गाठण सोडून पुढंच न्यायची ती काय. वडा पुरली वाटतं त्या पोलवर. लाईटीचं काम शिकतोय. तुला आकाने चहा ठेवलाय पाठीला. त्या हे पोल नाही का तिथं सोडाय वायर. वायर कुठपर्यंत न्यायचं आहे? सोलरला लावायचं आहे काही, म्हणजे नेमकं ते न्यायचं कुठे? याच्यात लावायचं आहे का? नाही त्याच्यात नाही, हे याला वरून येते ना. हां हां. म्हणजे नेमकं करायचं काय त्याला त्या वायरीचं? टाकायची, हा. आणि कुठला लावायची ती लाईन? मोटर चालू करायची. कोणची मोटर? घरातली? हा. मग आहे का अजून वायर? नाही ना, किती कमी पडू. ते दारापर्यंत येईन अशी तशी वाटतं. नाही त्याच्या थोडे पुढे येईन. लवकरच ते आकडे का लाईन आहे त्याच्यात? तिथं अजून जॉईन लावा लागेल. म्हणजे तिकडं झाल्याशिवाय इकडं नाही आकडे लावायचे का? इकडे बांबू काय येतो? चहा. चहा. मग येतपर्यंत वायर आली ना आता. ओढून ओढून ती दारापर्यंत, दाराच्या थोडी पुढं अलीकडे येईन. इकून न्यायची किती? अजून आणावं लागेल. अजून वायर लागेल. जुनी नाही का एखादी? तर ही मम्मी काहीतरी स्वतःचं वायरचं सांगू राहिली. आणि दोघं तज्ज्ञ नाही, लाईटीचा खेळ आहे असंच करून राहिले टाइमपास. तर वायरमॅनला बोलायचं सरळ सरळ. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. तर आवडल्यास नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना 15 ऑगस्टच्या माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.